त्यांना कशा सर्वजण मजेत असतात. बहुतेक लोक सांगतात की माझा मुलगा मला सतवतोय, माझी मुलगी मला सतवते, माझ्या मुलीने प्रॉपर्टी घेतली, माझ्या मुलाने प्रॉपर्टी घेतली. हे कलियुग आहे आणि हे राक्षसी प्रवृत्तीचं कलियुग आहे. म्हणजे बघा ना, आमचे आईवडील होते ना, त्यांना आम्ही इतकं मान द्यायचो आणि इतकं त्यांची सेवा, म्हणजे त्यांच्या शब्दाच्या पलीकडे नव्हतं. पण ही आत्ताची जी पिढी आलेली ना ही बिलकुल आईवडिलांचं ऐकत नाही, आईवडिलांना तुच्छ मानायला लागते. आता ह्याची पुढची पिढी कशी येणार हे माहिती नाही बाबा आपल्याला, हो की नाही. परवाच्या दिवशी म्हणजे आता आळंदीची जत्रा होती ना, आळंदीची पालखी होती ना, तर एक मुलगा आईला म्हणाला की चल आई, मी तुला पालखीच्या वारीला घेऊन जातो. आणि त्याने काय केलं, आळंदीत गर्दीमध्ये आईला आणली. आईला तिथे जिथं जेवण वगैरे मिळतं, आश्रम म्हणजे मठ, त्या मठाच्या तिथं त्याने आईचा हात सोडला. आईला म्हटलं थांब मी येतो, आणि आईला सोडून तो निघून गेला. आईला सोडून निघून गेल्याच्या नंतर ते एक ठिकाणी त्यांना दुपारचं संध्याकाळचं जेवण मिळत होतं. तिथं ती बाई रोज यायची, जेवायची, आणि म्हणजे चांगली दिसत होती. म्हणजे अशी गरीब पण नव्हती, तिची व्यवस्थित सर्व काही होतं. तिच्याकडे 2 साड्या होत्या, एक पिशवी होती, त्याच्यामध्ये तिच्याकडे लागणारा चष्मा होता, मोबाईल वगैरे काही नव्हतं, आणि 1-2 कपडे होते, असे साड्या वगैरे होत्या तिच्याकडे. ती रोज यायची, जेवायची आणि जायची. असं 8-10 दिवस झालं चाललं होतं. वारी तर गेली, म्हणजे पालखी तर पुढे सरकली, परंतु तिथेच राहिली आळंदीमध्ये. तर तिथे जिथं तिची जेवायला जाते त्या बाईने विचारलं, का हो मावशी, तुम्ही वारीला आला होता ना, मग घरी गेला नाही तुम्ही अजून? तर म्हटली नाही गेले बाई, कशी जाणार. मग म्हटले तुम्ही कोणाबरोबर आला होता, दिंडीबरोबर आला होता का तुमच्या महिला होत्या का, कशा तुम्ही आला होता? तर म्हणे नाही, माझा मुलगाने मला म्हटला चल आई तुला वारीला घेऊन जातो आणि तुला मी वारी करतो. आणि त्याने आळंदीला आणलं आणि त्याने मला अचानकच सोडून गेला. तर मग आई असा विचार करत होती की आई त्या मुलाचं नाव पण सांगायला तयार नाही का, की त्याचं नाव काय आहे, तो कुठे राहतो, काय करतो, काही नाही, तिला सर्व माहिती आहे. एवढी पण ती हे नव्हती, अज्ञानी नव्हती. मग ती म्हणाली जर त्यांनी मला शोधलंच नाही, जर मी जिथं आहे तिथं सापडले, म्हणजे त्यांनी पोलिसात पण संपर्क केला नाही आणि त्यांनी मला शोधण्याचा प्रयत्न केला नाही, ह्याचा अर्थ त्याला मला वारीत सोडून घरी जायचं होतं. तर मग पुढे जाऊन अजून त्या बायकांनी विचारलं की का तुमच्या सुनाचे आणि तुमचे नातं संबंध कसे आहेत? ते म्हणाली नाही, सुनाला मी नको आहे आणि म्हणूनच मुलाने मला इथे आणून सोडलं, आणि त्यांनी काही माझी विचारपूस केली नाही की माझी आई हरवली आहे, माझी आई कशी सापडेल, काय सापडेल, आणि म्हणून मी पण घरी जाण्याचा निर्णय नाही घेतला आणि मी पण पोलिसात गेले नाही की अशा अशा ठिकाणी मी राहते आणि माझ्या मुलाने मला इथं सोडली आहे, मला घरी जायचं आहे. मी पण घरचा नाद सोडून टाकला की चला ते सुखी मी सुखी, मला 2 टायमाचं खायला भेटते, राहायला जागा भेटते छोटीशी, बस ह्याच्या पलीकडे माझा अजून काय विश्व आहे, नाही का. आणि असं म्हणून ती बाई खूप रडायला लागली. मग तिथल्या कोणीतरी माणसांनी किंवा त्यांनी तिला खूप समजावलं, म्हणे तू आम्हाला पत्ता द्या, आम्ही त्याला शोधतो इकडं. ती म्हटली नाही, मला आता त्याच्याकडे जायचं पण नाही आणि त्याला शोधायचं पण नाही, आणि मी पण तुम्हाला काही सांगणार नाही. तर हल्लीची मुलं अशी झालेली आहेत बघा, निर्दयी आहे ना. आणि आईला काय वाटत होतं, आई किती कनवाळू, म्हणजे आईला किती माया असते बघा ना. माऊली म्हणतात ना, आणि ते माऊलीच्या चरणाजवळ ती आली होती. ती म्हणाली नाही, तुम्ही जर माझ्या मुलाला शोधलं तर त्याला तुम्ही रागवताल, मारताल, हाणताल आणि मला परत त्याच्याकडे पाठवताल. मला नाही जायचं, मला अजिबात त्याच्याकडे जायचं नाही, मी माझी इथेच चांगली आहे. बघू, जर त्याला वाटलं तर तो येईल मला आळंदीत शोधत, आणि जर त्याला नसेल वाटलं तर त्याची इच्छा, माऊली आहे माझ्यासोबत. अशा म्हणून त्या तिथेच राहिल्यात आणि आता पण त्या तिथेच आहेत असं सांगतात हे लोक, माहिती का. तर असं हे बघा, मुलं आपल्या बायकोचं, आपलं प्रपंच ह्याच्यामध्ये आईला ठेवायला तयार नाही आहेत, माहिती. कलियुग आहे, कलियुग.